बाहेर गेल्यावर एकट्यासाठी जेवढ्या रुपयाचा बर्गर तुम्ही खाता त्यापेक्षाही कमी पैशांमध्ये घरी सर्वांसाठी बर्गर करू शकता, तोही जास्त टेस्टी, क्रंची आणि हायजेनिक सुद्धा. तर आज आपण क्रिस्पी व्हेज बर्गरची रेसिपी बघतोय. बर्गरसाठी आलू पॅटी तयार करून घेऊया. तर त्यासाठी एका पॅनमध्ये 2 ते 3 छोटे चमचे तेल गरम करून बारीक चिरलेला लसूण, हिरव्या मिरच्या आणि गाजर घातलेले आहे. गाजर हलकेसे सॉफ्ट झाले की बॉईल केलेले थोडेसे मटार घातलेले आहे. हे प्रेस करत थोडा वेळ शिजवून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घालून सुद्धा थोडा वेळ परतून घ्यायची. या सर्व भाज्या हलक्याशा सॉफ्ट झाल्या की अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, अर्धा वाटी धुवून घेतलेले पोहे घातलेले आहे. पोहे धुतल्यानंतर थोड्या वेळ मुरू द्यायचे, त्यानंतर घालायचे. हे थोड्या वेळ परतल्यानंतर यामध्ये 4 उकडलेले बटाटे किसणीने किसून घालायचे. हे सर्व एकजीव करून गॅस बंद करायचा. थोड्या वेळ थंड झाल्यावर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हातानेही चांगल्यापैकी मॅश करून याचा गोळा तयार करून घ्यायचा. तर पॅटीससाठी गोळा तयार आहे. एक स्लरी तयार करायची आहे. त्यासाठी 4 चमचे मैदा, 4 चमचे कॉर्नफ्लॉवर, थोडीशी काळी मिरी पूड आणि पाणी घालून स्लरी तयार करून घ्यायची. बर्गरमध्ये मावेल त्या आकाराच्या पॅटीस तयार करून घ्यायच्या आहेत. तर आपण एक्स्ट्रा क्रिस्पी बर्गर बघतोय. तर वरच्या कव्हरिंगसाठी इथे मी मक्याचे जे पोहे मिळतात ते वापरतोय. हवं असल्यास तुम्ही ब्रेड क्रम्स सुद्धा वापरू शकता. मक्याच्या पोह्याने हे जी टिक्की किंवा पॅटी आहे खूप जास्त कुरकुरीत होते. तर मक्याचे पोहे मिक्सरला फिरवून घ्यायचे. हे एका प्लेटवर काढून घेतल्यावर ज्या तयार पॅटीज आहे त्या अगोदर स्लरीमध्ये बुडवून घ्यायच्या. सर्व साईडने मिश्रण लागायला हवं. मक्याच्या पोह्याची जी पूड तयार केलेली आहे त्यामध्ये घोळून घ्यायचं आहे. सर्व बाजूने कोट झाल्यावर याला आणखीन स्लरीमध्ये बुडवून पुन्हा मक्याच्या पोह्याच्या पूडमध्ये घोळून घ्यायचं आहे. यामुळे पॅटी जी आहे एकदम कुरकुरीत होते आणि खास करून बऱ्याच वेळ कुरकुरीत राहते. तर अशाच प्रकारे सर्व पॅटीज तयार करून घ्यायच्या. हवं असल्यास तुम्ही या तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर या ज्या पॅटीज आहे थोड्या वेळ तशाच राहू द्यायच्या. बर्गरमधल्या ऑरेंज सॉससाठी मायोनीज आणि टोमॅटो सॉस घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पूड घालून हे मिक्स करून सॉस तयार करून घ्यायचा. थोड्या वेळानंतर ज्या पॅटीज आहेत त्या गरम तेलामध्ये आपल्याला कुरकुरीत होतपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तेल गरम करायचं आणि मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडने छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. बाजारात हा बर्गरचा बन इझिली मिळतो. याला कट करून बटरमध्ये तव्यावर दोन्ही साईडने भाजून घ्यायचा. तर बर्गर असेंबल करण्यासाठी सर्व साहित्य तयार आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार बर्गर असेंबल करून घ्यायचा. हवं असल्यास तुम्ही यामध्ये कांद्याची, टोमॅटोची स्लाइस घालू शकता किंवा मग लेटससुद्धा घालू शकता. तर नक्की ट्राय करून बघाल. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.